नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते आतापर्यंतचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी पाहणार आहोत। एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, कारण तुमच्या परीक्षा चालू आहेत। तुम्हाला सर्व महत्त्वाचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये मिळाले पाहिजे या हेतूनेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला? तर हा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलेला आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25चा विधानसभेमध्ये अजित पवार यांनी सादर केलेला आहे। सर्वच प्रश्न मित्रांनो IMP असणार आहेत, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेत चला। महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार? तर 1500 रुपये देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम मिस्री यांची नियुक्ती झालेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक। पुढचा प्रश्न आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला समानवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळाला आहे। ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा किताब कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना मिळाला। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर S नागेश कुमार यांनी हे पुस्तक लिहिले। SBIच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे, तर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे आहे आशा भोसले यांचे आत्मचरित्र स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाने ते प्रकाशित झाले आहे। महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 1 जुलै हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो। नुकतेच कुणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे? तर डॉक्टर संध्या पुरेचा यांना हा पुरस्कार जाहीर झाला। तर हा कोणत्या राज्याचा पुरस्कार आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर उषा ठाकूर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे 12वा विश्व हिंदी सन्मान। उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर मनोज सिंह यांची निवड झालेली आहे उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCOची 24वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे? तर हे कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, रिम्पॅक सागरी सराव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशामध्ये रिम्पॅक सागरी सराव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 72वा क्रमांक लागतो। महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा 60 वर्षावरून किती वर्ष केली आहे? तर 60 वर्षावरून आता ती 65 वर्ष करण्यात आलेली आहे। अंडर 23 कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले आहे? तर आपल्या भारताने एकूण 4 पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ही आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे। 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर हा भारत आणि थायलंड या देशामध्ये सुरू झाला आहे। पुढचा प्रश्न, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या संचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
तर TR शर्मा यांची निवड झाली आहे। ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे? तर हार्दिक पांड्या या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले। नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? तर TV रविचंद्रन यांची निवड झाली आहे। सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कलम ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? तर ही आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये। हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? तर हेमंत सोरेन हे आहेत झारखंड राज्याचे मुख्यमंत्री। भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 कोणी विकसित केले आहे? तर हे DRDOने विकसित केले आहे। पुढचा प्रश्न पहा, नीति आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णतः अभियान राबवित आहे? तर 4 जुलै ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत नीति आयोग हे अभियान राबवणार आहे। केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला किती कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे? तर 31 मार्च 2025 पर्यंत केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला मुदतवाढ दिली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हेल्थ साथी योजना कोणत्या ॲपवर उपलब्ध आहे? तर Paytm फॉर बिझनेस या ॲपवर हेल्थ साथी योजना उपलब्ध आहे। नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना कीर्तिचक्र पुरस्कार प्रदान केले आहे? तर त्यांनी 10 शूरवीरांना कीर्तिचक्र पुरस्कार प्रदान केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान केले आहे? तर त्यांनी 26 शूरवीरांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान केले आहे आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी। तर मित्रांनो, तुम्हाला याची PDF सुद्धा मिळणार आहे। ज्याला कुणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका, तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। या PDF मध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे। सर्वांना या PDFचा लाभ घेता यावा यासाठीच आपण याची किंमत एकदम कमी ठेवलेली आहे। तर पेमेंट करून स्क्रीनशॉट तुम्हाला त्या नंबरला पाठवायचा आहे, तुम्हाला लगेच PDF पाठवली जाईल। भारताच्या अभय सिंगने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर त्यांनी 2 सुवर्णपदक जिंकलेले आहेत। पुढचा प्रश्न, भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्राफी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे। भारताच्या 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कुठे होणार आहे? तर याचे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 28 सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर नीरज चोप्रा हे करणार आहे। नाटो शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर हे अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आले। रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळाला आहे। द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा रशियाचा सर्वोच्च सन्मान आहे। चला पुढचा प्रश्न, कोणत्या 2 भारतीय खेळाडूंना जून महिन्यासाठी क्रमशः ICC पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून नामांकन मिळाले? तर कोणाला मिळाले आहे? तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना मिळाले। कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कर्नल MB रवींद्रनाथ हे आहेत या पुस्तकाचे लेखक। टीम इंडियाचे नवे हेड कोच कोण बनले आहेत? तर गौतम गंभीर हे बनले आहेत। उत्तर प्रदेश राज्य आणि नेपाळ या दरम्यान हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर मित्र वन योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, स्वदेशी रणगाडा त्या रणगाड्याचं नाव काय असणार आहे? तर जोरावर। तर हा कधीपर्यंत भारतीय सेनेत समाविष्ट होणार आहे? तर हा 2027 पर्यंत आपल्या भारतीय सेनेमध्ये समाविष्ट होणार आहे। कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार? तर 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनले आहेत?
तर मानवी कश्यप या बनलेल्या आहेत आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रजत शर्मा यांची नियुक्ती झाली. विंबल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? तर कार्लेस अल्कराज हा ठरलेला आहे. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेली आहे ही योजना. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर या योजनेचा लाभ 60 वर्षावरील नागरिकांना होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आपल्या भारताने जिंकले आहे हे विजेतेपद. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताचे किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे? तर 113 खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर शेफाली वर्मा यांनी केला. ICC T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या 2 संघादरम्यान झाला? तर अंतिम सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दोघात झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स 2024 सराव पार पडला? तर भारत आणि इजिप्त या 2 देशाच्या हवाई दलामध्ये हा सराव पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? तर मुंबई जिल्हा आहे पहिल्या क्रमांकावरती. देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तेलंगणा राज्य आहे पहिल्या क्रमांकावरती. नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशात 6वा क्रमांक लागतो. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठला आहे? तर 7.6%. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला? तर आपल्या भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 3ऱ्यांदा प्रवेश केला आणि आपल्या भारतीय टीमने म्हणजेच आपल्या भारतीय क्रिकेट संघाने हे विजेतेपद जिंकले सुद्धा आहे. नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर अरुंधती रॉय यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? तर 200 विकेटचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 113 चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे. पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर 100वा सदस्य देश बनलेला आहे पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा. मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर ते आहेत नेदरलँडचे पंतप्रधान. त्यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार? तर 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कुठे आहे? तर लडाखमध्ये आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा.
नेक्स्ट क्वेश्चन, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावली? तर 4 पदक जिंकलेले आहेत आपल्या भारताने. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला? तर राशिद खान हा ठरलेला आहे. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली? तर ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेक्का यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली? तर त्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदक जिंकले आहेत? तर 11 पदक जिंकलेले आहेत. चला पुढचा प्रश्न पहा. आयन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली? तर यांची आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कुठे सुरू झाला? तर झारखंड राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदक जिंकले आहेत? तर 4 पदके जिंकलेली आहेत. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तजाकिस्तान या देशाच्या संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, सार्वजनिक परीक्षा 2024 कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला? तर 21 जून 2024 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि अजून एक महत्त्वाचं की आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या परीक्षेसाठी, तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या. चला पुढचा प्रश्न पाहूयात. क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर हा आहे इंग्लंड देशाचा. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे पहिला गोलंदाज. त्यांनी सलग 2दा हॅट्रिक घेतलेली आहे. नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली आहे? तर 53वी GST परिषद पार पडलेली आहे. तर आपल्या भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. आणि कुठे पडली पार? तर नवी दिल्ली या ठिकाणी, हे सुद्धा लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रदीप सिंग खरोला यांची निवड करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? तर NS राजा सुब्रमणी यांची निवड झालेली आहे भारतीय सेना उपप्रमुख म्हणून. चला पुढचा प्रश्न आहे आपला, नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम या नवीन योजनेला मंजुरी दिली? तर गृह मंत्रालयाने दिलेली आहे मंजुरी. चला पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर 21 जूनला साजरा करतात आंतरराष्ट्रीय योग दिन. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारताचा 109वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, युनिसेफच्या अहवालानुसार भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% आहे. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? तर 63% मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागते. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर बिहार राज्यामध्ये सुरू झालेले आहे. नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली?
तर हरियाणा राज्यामध्ये सुरू झालेली आहे वनमित्र योजना. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवल बजाज यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली आहे? तर विद्युत संरक्षक ही प्रणाली सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग देण्यात आला आहे? तर राजुरेश्वर गणपती या देवस्थानाला देण्यात आलेला आहे पर्यटन स्थळाचा दर्जा. अलीकडेच कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केले? तर गुगलने केले आहे. पुढचा प्रश्न पहा, इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2024 या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली आहे? तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर विराट कोहली हा आहे. चला पुढचा प्रश्न, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावो नुर्मी स्पर्धेत किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले? तर 85.87 मीटर भाला फेकून त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. 2024 साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार गौरव पांडे यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान षटकाचा विश्वविक्रम नोंदवला? तर साहिल चौहान यांनी केला आहे. अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अल्पना किलावाला यांनी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार? तर कोल्हापूरला होणार आहे पहिली शाश्वत विकास परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथींना सरकारी नोकऱ्यात 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत? तर पश्चिम बंगाल राज्याने दिलेले आहेत. चला पुढचा प्रश्न, साहित्य अकादमीच्या वतीने 2024 साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले? तर 24 लेखकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात पार पडली? तर ही स्पर्धा गुजरात राज्यामध्ये पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार पन्नालाल सुराना यांना जाहीर झाला आहे. उसवन या कादंबरीसाठी मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार देवीदास सौदागर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न पहा, समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी कोणाला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर भारत सासने यांना हा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 14 जून हा दिवस आहे जागतिक रक्तदाता दिन. चला पुढचा प्रश्न, मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर दिव्या देशमुख यांनी हे विजेतेपद जिंकले आहे. नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजित डोवाल यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? तर PK मिश्रा यांची निवड झालेली आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर आइसलँड हा देश आहे पहिल्या क्रमांकावरती ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार. चला पुढचा प्रश्न, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024च्या यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावरती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 129वा नंबर लागतो. कोणत्या राज्याने हर घर नल से जल ही योजना सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर प्रेमा खांडू यांनी घेतली. मित्रांनो, ज्यांनी कोणी अजून करंट अफेअर्सची PDF घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका. ही ऑफर लिमिटेड असणार आहे मित्रांनो, तर लवकरात लवकर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूयात.
आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर पवन कल्याण यांनी घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर चंद्रबाबू नायडू यांनी घेतली आहे. हे आहेत आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? तर अनामिका राजीव ही बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर हे आपल्या भारताचे 30वे लष्कर प्रमुख आहेत. भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांची निवड केली आहे. चला पुढचा प्रश्न, 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत? तर जीतन राम मांझी हे आहेत 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळातील सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री. प्रेमसिंग तमांग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? तर ते आहेत सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण मांझी हे बनलेले आहेत ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री. भारताच्या केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अन्नपूर्णा देवी यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शिवराज सिंह चौहान यांची निवड झालेली आहे भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी. देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर JP नड्डा यांची निवड झाली. पुढचा प्रश्न पहा, हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर त्यांना 2016ला पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहेत? तर दुसरे नेते ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024ने नुकतेच कुणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभा निवडणूक 2024मध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झाले? तर 66.33% मतदान झाले आहे. तर मित्रांनो, हे आहेत जून महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही मित्रांनो लाईक करत नाहीत, शेअर करा मित्रांना सुद्धा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर नागपूर शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. चला पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकली आहे? तर कोणी जिंकलेली आहे ही स्पर्धा? तर रमेश बाबू प्रज्ञानन यांनी जिंकलेली आहे. त्याने या स्पर्धेत जगातील नंबर 1 खेळाडू मॅग्नस कार्लसनचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे बंदी गुटखा आणि पान मसाला यावर? तर तेलंगणा राज्य सरकारने केलेली आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या पदासाठी राकेश रंजन यांची नियुक्ती झालेली आहे. अलीकडेच लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, DRDOचे प्रमुख समीर V कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवला? तर त्यांचा कार्यकाळ हा केंद्र सरकारने 1 वर्षांनी वाढवलेला आहे.
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्यांची मुदत वाढ दिलेली आहे? तर 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे केंद्र सरकारने मनोज पांडे यांना. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर शाहिद आफ्रिदी यांची निवड झालेली आहे. मे 2024 मध्ये प्रतिष्ठित शॉ पुरस्कार कोणी जिंकला? तर हा पुरस्कार श्रीनिवास आर कुलकर्णी यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न पहा. IPL 2024चा विजेता संघ कोणता? तर कोलकाता नाईट रायडर्स हा आहे विजेता संघ 2024चा. तर मग मित्रांनो, उपविजेता संघ कोणता आहे IPL 2024चा? तर सनरायझर्स हैदराबाद हा आहे उपविजेता संघ. तर मित्रांनो, IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप कुणाला मिळाली? तर विराट कोहली यांना मिळालेली आहे ऑरेंज कॅप. आणि मग पर्पल कॅप विजेता कोण आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर नोट डाऊन करून घ्या. हर्षल पटेल यांना पर्पल कॅप मिळालेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत? तर कोणत्या राज्य सरकारने मित्रांनो? तर कर्नाटक राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. शारजा चॅलेंजेस बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले? तर दिव्या देशमुख यांनी जिंकलेले आहे या स्पर्धेचे विजेतेपद. मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि अजून एक मित्रांनो, की तुम्ही आपल्याला इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नुकतेच मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न पडू शकतो. स्टार मार्क करून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. IPL मध्ये 8000 धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला? तर विराट कोहली हा ठरलेला आहे. त्यांनी IPL मध्ये 8000 धावांचा पल्ला गाठलेला आहे. मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर चीन हा देश आहे पहिल्या क्रमांकावरती मीठ उत्पादनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर दीप्ती जीवनजी यांनी जिंकलेले आहे सुवर्णपदक. अलीकडेच झालेल्या 11व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले आहे? तर निशात कुमार यांनी जिंकलेले आहे आपल्या भारतासाठी पहिले पदक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये. चला पुढचा प्रश्न पहा. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला कोण ठरल्या आहेत? तर ज्योती आत्रे या ठरलेल्या आहेत सर्वात वयस्कर महिला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या. मध उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 5वा क्रमांक लागतो. मध उत्पादनामध्ये आपल्या भारताचा 5वा क्रमांक आहे. अलीकडेच ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्यात राबवण्यात आले? तर उत्तराखंड राज्यामध्ये राबवण्यात आलेले आहे ऑपरेशन मर्यादा. चर्चेत असलेले सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी विजयी झाले आहे? तर कपिल सिब्बल हे विजयी झालेले आहेत. साखर उत्पादनात देशात कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे साखर उत्पादनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच T20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमूलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतेच फेडरेशन कप स्पर्धेत किती मीटर भाला फेकून नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे? तर त्यांनी 82.27 मीटर भाला फेकून
सुवर्णपदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला? तर पी श्याम निखिल हा ठरलेला आहे आपल्या भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. RBIने कोणाची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे? तर आर लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले? तर 88.36 मीटर भाला फेकून त्यांनी दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर मग मित्रांनो, पहिल्या स्थानावरती कोण आहे? तर पहिल्या स्थानावरती आहे जाकूब वाडलेस. तर यांनी 88.38 मीटर भाला फेकून पहिल्या स्थानावरती स्थान मिळवले आहे. तर लक्षात ठेवा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते? तर 14 मे हा दिवस आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती म्हणून साजरा करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली? तर राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. किती होती तापमानाची नोंद? तर 46 डिग्री इतकी नोंद आहे. वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर एकूण 65 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मेगास्टार चिरंजीवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला? तर युजवेंद्र चहल हा ठरलेला आहे पहिला भारतीय गोलंदाज. त्याने T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेतले आहे. पुढचा प्रश्न, पेटीएम मनीचे नवीन CEO या पदासाठी कोणाची निवड झाली आहे? तर राकेश सिंग यांची निवड झालेली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमॅनपदी कोणाची निवड झाली आहे? तर मिनेश शहा यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी? तर बिल्किस मीर ही ठरलेली आहे. लक्षात ठेवा. भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे? तर 69.2% आहे. लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा, आपण सर्व काही जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेत असतो मित्रांनो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरती सुद्धा आपण शेअर करत असतो प्रश्न. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर तमिळनाडू या राज्याने केले आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला GI टॅग देण्यात आला? तर आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला GI टॅग देण्यात आला आहे. 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनोज पांडा यांची नियुक्ती झालेली आहे 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी. नेक्स्ट क्वेश्चन, एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनॉलॉजीनुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
तर यामध्ये आपल्या भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो। दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 11 एप्रिल हा दिवस आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये। कोणता खेळाडू IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? तर शुभमन गिल हा ठरलेला आहे IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्रदान करण्यात आले? तर सावंतवाडी या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारने GI टॅग प्रदान केलेला आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। चला पुढचा प्रश्न पहा, IPL मध्ये 2 वेळा 5 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे? तर 4था ठरलेला आहे। महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झालेली आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली? तर जगजीत पवाडिया यांची नियुक्ती झालेली आहे। आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर 7% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर किर्गिस्तान या देशात करण्यात आले आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन। सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 10वा क्रमांक लागतो सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये। IPLच्या इतिहासात सर्वाधिक 287 धावा करणारा संघ कोणता ठरला आहे? तर 287 धावा करणारा संघ ठरला आहे सनरायझर्स हैदराबाद। आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे तिने। नेक्स्ट क्वेश्चन, कोणता भारतीय खेळाडू T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा ठरलेला आहे T20 मध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज। जर परीक्षेमध्ये पहिला विचारण्यात आला तर पहिला कोण आहे? तर पहिला आहे रोहित शर्मा। लक्षात ठेवा। नुकताच लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे। नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे। सध्या भारताची लोकसंख्या किती कोटीवर पोहोचली आहे? तर आपल्या भारताची लोकसंख्या ही सध्या 144 कोटी आहे। देशात साखर उत्पादनात सलग 3ऱ्यांदा कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर देशात साखर उत्पादनात सलग 3ऱ्यांदा आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिले स्थान पटकावले आहे मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? तर केंद्र सरकारने स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केलेले आहे आपल्या देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी। पुढचा प्रश्न पहा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या भारताने एकूण 9 पदक जिंकलेले आहेत आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये। स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली? तर संजना सांघी यांची निवड झालेली आहे।
भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून. NSGचे नवीन DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती झाली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे? तर हा पर्वत आहे इंडोनेशिया या देशामध्ये. सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत? तर ते पाकिस्तान या देशाचे पहिले शीख मंत्री ठरलेले आहेत. तर त्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा, सरदार रमेश सिंग अरोरा. चला पुढचा प्रश्न पहा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर त्यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांचे नाव लक्षात ठेवा, आसिफ अली झरदारी. चला पुढचा प्रश्न. भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे? तर त्यांनी दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर जेम्स अँडरसन हा ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे. ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर ओपनहायमर या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे. तर संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती? तर 2019मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. पुढचा प्रश्न. सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर किशोर मकवाना यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी. भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर देवेंद्र झांझारिया यांची निवड झालेली आहे. नुकतेच हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? तर नायब सिंह सैनी यांची निवड झालेली आहे हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. नुकतेच मोहनलाल कट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला? तर मोहनलाल कट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नुकतेच नायब सिंह सैनी यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात जास्त बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली? तर एलिस पेरी ही ठरलेली आहे. अलीकडेच ICCने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली? तर यशस्वी जयस्वाल यांची निवड केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आले? तर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे? तर जालना जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंडळांनी मान्यता दिली आहे? तर कोणत्या जिल्ह्याचे नामांतर होणार आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर हे अहिल्यानगर होणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली? तर कोणत्या तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड? तर वेल्हे तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच मध्य प्रदेशात लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सत्येंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले? तर आचार्य चाणक्य हे नाव देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मुंबईने जिंकले आहे याचे विजेतेपद. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली? तर 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे? तर आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार? तर तेलंगणा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024. महिला प्रीमियर लीग 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर RCB आहे विजेता संघ 2024चा. नेक्स्ट क्वेश्चन, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार कोण आहेत? तर स्मृती मंधाना या आहेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार. महिला प्रीमियर लीग 2024चा उपविजेता संघ कोणता आहे? तर दिल्ली कॅपिटल्स हा आहे WPL 2024चा उपविजेता संघ. पुढचा प्रश्न, चंदीगड राज्याच्या पोलीस महासंचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुरेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले आहे? तर त्या ॲपचे नाव आहे सी-विजिल नावाने. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच वन नेशन वन इलेक्शनवर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या समितीचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मुख्य महासंचालकापदी कोणाची निवड झाली? तर शेफाली सरन यांची निवड झाली आहे. नुकत्या जाहीर झालेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? तर 7 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी योजना लागू केली? तर छत्तीसगड राज्याने लागू केलेली आहे कृषी योजना. पुढचा प्रश्न पहा, नुकताच इथेनॉल 100 या इंधनाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शीतल देवी यांची निवड झाली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले, तर ते आपल्या भारताचे कितवे नौदल प्रमुख होते? तर ते आपल्या भारताचे 13वे नौदल प्रमुख होते. संगीत कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर TM कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? तर भूषण गगरानी यांची निवड झालेली आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
तर हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. के बिर्ला फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 2023 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार प्रभा राव यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे. मिस वर्ल्ड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जिंकलेला आहे मिस वर्ल्ड 2024चा किताब. नेक्स्ट क्वेश्चन, गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश आहे मित्रांनो. मार्च 2024मध्ये फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार बनण्यात आला आहे. गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलेला आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांदरम्यान डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचा दिग्गज खेळाडू बी साई प्रणीत याने मार्च 2024मध्ये निवृत्ती जाहीर केली, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी बी साई प्रणीत हा संबंधित आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर रितू बहारी या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया. मार्च 2024मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर जेफ बेझोस हा आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मार्च 2024मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर व्योममित्र आहे. तर मित्रांनो, या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1969ला या इस्रोची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे. आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. जागतिक कर्करोग दिन 2024 कधी साजरा केला? तर 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. पुढचा प्रश्न पहा, पहिल्या महिला BSF स्पायनर कोण बनल्या आहेत? तर सुमन कुमारी या बनलेल्या आहेत पहिल्या महिला BSF स्पायनर. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा चैत्राम पवार यांना जाहीर झाला. पुढचा प्रश्न, कोणता देश नॅटोचा 32वा सदस्य देश बनला आहे? तर स्वीडन बनला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय शाखा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार? तर ही लातूरला आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शहाबाद शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहाबाद शरीफ यांची निवड झालेली आहे. समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर भारत आणि मलेशिया या देशात आयोजित करण्यात आलेला आहे समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 6 मार्चला साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर ते आहेत 11व्या क्रमांकावर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24 महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे.
रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला? तर मित्रांनो, रिसा हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वंतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? तर कोणत्या उद्योग समूहाने उभारले हे? तर रिलायन्सने उभारले आहे. इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. पुढचा प्रश्न. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा GDP सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? तर आपल्या भारताचा GDP हा 3.6 ट्रिलियन डॉलर आहे सध्या. नेक्स्ट क्वेश्चन. मिथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले? तर SpaceX या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे मिथेनसॅट या उपग्रहाचे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? तर सुधा मूर्ती यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिद्धेश कदम यांची नियुक्ती झाली आहे. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 33व्या व्यास सन्मानाने. नेक्स्ट क्वेश्चन. मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शुभमन गिल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? तर अमळनेर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड हे बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर जवान या चित्रपटाला मिळालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजून यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत पहा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वंगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. तर हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 15 लाख करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांची 394वी जयंती आपण साजरी केलेली आहे 19 फेब्रुवारी 2024 रोजी. चला पुढचा प्रश्न आहे. निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे? तर त्यांनी सलग 6व्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे.
किती तारखेला असाही प्रश्न येऊ शकतो, तर 1 फेब्रुवारीला. तर लक्षात ठेवा. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? तर इंदोर या सिटीला मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंदोर या शहराला मिळालेला आहे. फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गॅब्रिएल अटल यांची नियुक्ती झालेली आहे. ते फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्याद्वारे उद्घाटन होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर रशिया या देशाने स्वीकारले आहे ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर जम्मू काश्मीर बनलेला आहे. जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्राचार्य BR कंबोज यांना सन्मानित करण्यात आले आहे MS स्वामीनाथन पुरस्काराने. पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया. तर लक्षात ठेवा. मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले? तर 10% आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? तर सिकंदर शेख हा बनलेला आहे 66वा महाराष्ट्र केसरी. तर मग मित्रांनो, 65वा कोण होता महाराष्ट्र केसरी? तर शिवराज राक्षे हा होता. तर लक्षात ठेवा. ISSF विश्वचषक 2024 मध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर रिदम सागवान आणि उज्ज्वल मलिक या दोघांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक. तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, इजिप्त या देशात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. चला पुढचा प्रश्न आहे आपला, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला? तर डेव्हिड धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या पुरस्काराने? तर जीवनगौरव पुरस्काराने. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात. तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारावरती अजून काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात. तर पहा, तर या सोहळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तर हा सोहळा कधी पार पडला? तर लक्षात ठेवा, 28 जानेवारी 2024ला. तर मित्रांनो, या 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 12वी फेल या चित्रपटाला मिळाला. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूर यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांना मिळाला रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला आहे 12वी फेल या चित्रपटासाठी. तर ही काही महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर प्रीती रजक या ठरलेल्या आहेत मित्रांनो. आपल्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, 9व्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर नितीश कुमार यांनी घेतलेली आहे. ते 9व्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे.
तर मित्रांनो, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत. कमेंटमध्ये याचे उत्तर काय असणार आहे ते कमेंट करा. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कुणाला जाहीर झाला आहे. तर अशोक सराफ यांना जाहीर झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. तर मित्रांनो, 2022चा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये अजून येऊ शकतो, तर लक्षात ठेवा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. चला, पुढचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे. तर आपल्या भारताचा 93वा क्रमांक लागतो भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. तर चंपई सोरेन यांनी घेतलेली आहे. ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत. चला, नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे. तर नेदरलँडने विजेतेपद जिंकले आहे. आसाम वैभव पुरस्कार 2024 कुणाला जाहीर झाला. तर रंजन गोगोई यांना जाहीर झाला आहे आसाम वैभव पुरस्कार 2024. चला, नेक्स्ट क्वेश्चन, 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती. तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती. तर विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही होती. आणि आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे 2024 मध्ये. तर 75वा, लक्षात ठेवा. 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कुणाला प्रदान करण्यात आले. तर निकिता मल्होत्रा यांना 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेला आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे. तर आपल्या भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक लागतो. चला, पुढचा प्रश्न आहे, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर SSBचे महासंचालक कोण आहेत. तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत. तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत. आपल्या महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत. तर रश्मी शुक्ला या आहेत. अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे. तर अरुण योगीराज यांनी बांधलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर हा उत्सव आहे तेलंगणा राज्याचा. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे. तर चीन या देशाने केलेली आहे. जगातील पहिली आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे चीनने. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो. तर 25 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो. तर 2024ची थीम काय होती पर्यटन दिवसाची. राष्ट्रीय पर्यटन दिवसची थीम काय होती. तर सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमरीज ही होती या पर्यटन दिवसची थीम. तर मित्रांनो, या 25 जानेवारी याच दिवशी आपण अजून कोणता दिवस साजरा करतो. तर राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा 25 जानेवारीलाच असतो. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो मित्रांनो. 53व्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर हा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला. तर मित्रांनो, विजेता आहे आपला भारत देश. आणि जर परीक्षेमध्ये उपविजेता कोण आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा श्रीलंका आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले. तर नारी को नमन बंधन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सगळ्यात उंच नटराजनची प्रतिमा कुठे स्थापन करण्यात आली. तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला आहे. तर आफ्रिकन युनियन हा संघ आहे 21वा सदस्य G20चा. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये
आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा. जुन्या संसद भवनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचे नवीन नाव आहे संविधान सदन. नेक्स्ट क्वेश्चन, मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकला आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. एप्रिल ते जून 2023 या तिमाही भारताच्या GDP वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे? तर 7.8% वाढला. नेक्स्ट क्वेश्चन, आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती केली आहे. भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 प्रक्षेपित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर धाराशिव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले? तर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. तर मित्रांनो, शक्तिकांत दास हे कोण आहेत? तर RBIचे नवीन गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर VG पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराने? तर सत्यजित मजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. ड्युरंड कप 2023ची 132वी आवृत्ती कोणी जिंकली? तर मोहन बागान यांनी जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळांचे गाव ठरले आहे? तर धुमाळवाडी हे गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली? तर सवेरा योजना सुरू केलेली आहे. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सवेरा योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? तर 5 शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा समावेश आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली? तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले? तर नेमबाजी या खेळात जिंकलेले आहे पहिले पदक. कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? तर ओडिशा राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो स्वयं ही योजना. तर का सुरू केली ही योजना? तर ओडिशा राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि तरुणांमधील ज्या लपलेल्या कला आहेत किंवा प्रतिभा आहेत ते बाहेर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, जेणेकरून ते स्वतःचे आणि ओडिशा राज्याचे नाव मोठं करतील. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना राजस्थान राज्यात सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पात्र कामगारांना 2000 रुपये मासिक पेन्शन दिले जाते. या पेन्शनचा उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना इतरांवर अवलंबून न राहता त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा करतात. 6व्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवला मित्रांनो. खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवला. तर त्यामध्ये सुवर्ण किती आहेत? मग सुवर्ण पदक तर 57 सुवर्ण आहेत, 48 रौप्य आहेत आणि 53 कांस्य पदकासह आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर मग दुसऱ्या स्थानावरती कोणते राज्य आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्य आहे आणि त्यांनी 38 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत, 21 रौप्य पदक आणि 39 कांस्य पदकासह त्यांनी दुसऱ्या स्थानावरती त्यांचा मान मिळवलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर नेपाळ या देशात करण्यात येत आहे मित्रांनो. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर दुबईत सुरू झालेली आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? तर मित्रांनो, हे स्टेडियम आता निरंजन शाह स्टेडियम या नावाने ओळखले जाणार. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळले आहेत? तर कोणत्या राज्यात आढळले आहेत मित्रांनो? तर राजस्थान राज्यात. लक्षात ठेवा. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत देश हा 85व्या स्थानी आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील संबळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिर याची पायाभरणी कोणी केली? तर मित्रांनो, कल्की धाम मंदिर या मंदिराची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोण होते? तर ते प्रसिद्ध जैन संत होते मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर CE-20 या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा आहे, प्रश्न कसे आहेत, प्रश्नांची लेवल कशी आहे मित्रांनो. ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने. नेक्स्ट क्वेश्चन, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर जवान चित्रपटाला मिळालेला आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे मित्रांनो बॅगलेस स्कूल उपक्रम. तर नेमकं काय आहे बॅगलेस स्कूल उपक्रम? मित्रांनो, मध्य प्रदेश राज्य सरकारने 2024-25 या आगामी शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल सुरू करण्याचा उपक्रम घेतलेला आहे मित्रांनो. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याचा आहे आणि मुलांना खेळ, क्रीडा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीतात गुंतवून त्यांचा दिवस शाळेत घालवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर R. अश्विन हा ठरलेला आहे. भारत बायोटेकने
टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे? तर टायफॉईडवरील ही लस आहे मित्रांनो. टाईप बार ही लस टायफॉईडवरील आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एस राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरण्यात येत आहे? तर पुणे शहरात आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे मित्रांनो किरू जलविद्युत प्रकल्प. प्रो कबड्डी स्पर्धा 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर पुणेरी पलटण यांनी प्रो कबड्डी स्पर्धा 2024 जिंकलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, 2022 आणि 23 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला? तर एकूण 92 व्यक्तींना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश राज्यात आहे सर्वाधिक संख्या बिबट्यांची. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे? तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे ही मोहीम. कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत देश हा 42व्या स्थानी आहे. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, GST लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे. तर मग आपल्या भारतात कधी लागू झालं मित्रांनो GST? आपल्या भारतात 1 जुलै 2017 पासून GST लागू झालेला आहे. भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर AM खानविलकर यांची नियुक्ती झालेली आहे. ते भारताचे नवीन लोकपाल आहेत. पुढचा प्रश्न आहे, बायो एशिया समिट 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हैदराबाद शहरात करण्यात आलेले आहे बायो एशिया समिट 2024चे आयोजन. तर मित्रांनो, हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.